लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभेचे बिगुल वाजले। त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह ठाणे जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीचेही वारे वाहू लागलेत। मीरा भाईंदर विधानसभेत नेमकी लढत कशी होणार आहे आणि कोणत्या पक्षाची हवा असणार आहे पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात गेल्या 15 वर्षांपासून आमदार गीता जैन आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यामध्ये सामना रंगत आलाय। सध्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय। मात्र आता गीता जैन भाजपाकडून लढण्यास इच्छुक असल्याचं समजतंय, तर माजी आमदार नरेंद्र मेहता हे सुद्धा भाजपाच्या तिकिटावर लढण्यास आग्रही आहेत। जिंकल्यानंतर कदाचित बाकी आमदार असं विचार करत असाल की मला परत निवडून यायला मला काय काय करावं लागते। मी विचार केला, मी निवडून आली आहे, मला शहरासाठी काय करायचं आहे आणि मी त्याप्रमाणे शहरासाठी केलं। मग ते कॅन्सर हॉस्पिटल असो, जे महाराष्ट्रात कुठेही झालं नाही, मी आणलं। मग ते 516 कोटीचं पाणीचं पाईपलाईनचं हे असो, हे 5 वर्ष मी मला शहराला विकासासाठी काय करायचं आहे तेच ध्येय मनात होता आणि मी त्याचप्रमाणे काम केलं आणि मला असं वाटतं लोकांनाही ते माहीत आहे कोण प्रामाणिकपणे काम करत आहे। नक्की मी विधानसभेला इच्छुक आहे आणि रणनीती आम्ही ऑलरेडी चालू केलेली, जी केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवणं आणि 5 वर्षात जे लोकांबरोबर विश्वासघात झालं आणि हा शहर मागे गेला हेच लोकांपर्यंत पोहोचवणं ही आमची रणनीती। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गीता जैन आणि नरेंद्र मेहता यांच्यामध्ये लढत